समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज. संपादक शशिकांत राजवंत. पोलीसमध्ये विश्वजित कदम यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकास कामे झाली, परंतु विरोधक खोटा प्रचार करून लोकांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सचिन मोरे, रावसाहेब पवार यांनी केला असून पाणी पुरवठ्याला यांनीच विरोध केला होता. त्यावेळी पाणी पुरवठा होणार नाही म्हणून काँग्रेस नेत्यांच्या डोळ्यात पाणी आले होते, असे भावनिक मत सचिन मोरे, रावसाहेब पवार यांनी व्यक्त केले. ते पलूस नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025च्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सौ संजीवनी सुहास पुदाले व प्रभाग क्रमांक 9 मधील नगरसेवक पदाचे उमेदवार सौ शकुंतला संजय माळी व शहाजी विश्वास मोरे यांच्या प्रचार फेरी दरम्यान बोलत होते. यावेळी त्यांनी विकास कामांच्या मुद्द्यावरून विरोधकांवर चांगलीच तोफ डागली. यावेळी वृषाली वैभव पुदाले, उज्ज्वला मोरे, अश्विनी अभिजित गोंदिल, विनायक मोरे, ऋषिकेश पाटील, विक्रम पाटील, दीपक पाटील, अनुराग पाटील, पवन मोरे, प्रतीक मोरे, विश्वजित गोंदिल, माणिक निकम, उदय मोरे, सुमित माळी, ओंकार माळी, अक्षय पुदाले यांच्यासह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाग क्रमांक 9 मधून सचिन मोरे बोलतोय मी. तर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर आता जे विरोधक जे बोलतात काँग्रेस पक्षाबद्दल, सत्तेत असून यांनी काय केलं, तर त्याचा विषय मी सांगतो तुम्हाला. 9 वर्ष झाली इलेक्शन होऊन, त्यातले 5 वर्ष सत्ता होती. सत्तेत 5 वर्षात आमच्या सत्ताधाऱ्यांनी काम केलं. विरोधक म्हणतात की यांनी 9 वर्ष काय केलं, तर ही शिकलेली माणसं आहेत, राजकारण करतात. यांना माहीत पाहिलं की 4 वर्ष प्रशासक आहे. प्रशासक म्हणलं तर तिथं बॉडी वगैरे काय नसत्या. ती गोष्ट ह्यांच्या लक्षात येत नाही. फक्त सर्वसामान्य माणसांना चुकीचा मॅसेज देते. जसं ते आहेत तसंच आत्ता सत्ताधारी पण तसेच आहेत. 4 वर्ष झालं ह्याचा चुकीचा मॅसेज. आणि त्याच्या 5 वर्ष सत्तेत होते ते कामाचा विकास मी तुम्हाला सांगतो. प्रभाग क्रमांक 9 मध्ये एक 70 ते 80 एकर जमीन पाण्याखाली जात होती वगळीच्या पावसामुळे. त्याचं काम सुहास वसंतरावजी पुदाले साहेब, माजी गटनेते, यांच्या माध्यमातून ते वगळीचं काम झालं. पाणी आणून इथं सोडलेलं आहे. ती शेतीत पाणी जायचं बंद झालं आहे. दुसरी गोष्ट, कॅनेलचे रस्ते बघा, इकडे रस्ता बघा, तो रस्ता बघा, सगळं त्यांच्या माध्यमातून काम झालेलं आहे. आणि विरोधक खोटा प्रचार करतात आणि विरोधक असं सांगतात की रस्त्याला नुसतंच टच केलं, ही केलं, चुकीचं काम केलं. एखाद्या नेत्यानं काम मंजूर केलं तर ते काम करून घ्यायची जनतेचं काम आहे. तुम्हाला मी आमच्या दाराला रस्ता धावतो उभा करून घेतलेला. 50 वर्ष रस्त्याला काय होणार नाही. ही जोखमदारी आपली आहे, जनतेची आहे. रस्त्याची कामं करून घ्यायची. काम मंजूर करून आणायचं नेत्याचं काम आहे. तुम्हाला मंजूर करून दिलेलं काम करून घ्यायचं कोणाच्या हातात आहे? जनतेच्या हातात. तर हे सगळं चुकीचं मॅसेज येतं. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हटलं तर ग्रामपंचायतच्या काळात जे आता व्हिडिओ चुकीचं दावले जातात चौकाचौकातनी की पाणी पुरवठा ही केला ती केला, तर मी तुम्हाला सांगतो, मी त्याचा साक्षीदार आहे की सुहास वसंतरावजी पुदाले साहेब गटनेते, या आत्ता गटनेते आहेत, ग्रामपंचायतमध्ये सदस्य होते ते. त्यावेळेला तिने स्वतंत्र पाणी पुरवठ्यासाठी पाठपुरावा सगळा केला होता, निधी गोळा केला होता. पण दुर्भाग्य आमचं असं होतं की आमची सत्ता गेली आणि ह्या विरोधकांनी ग्रामपंचायतचे पैसे जुन्या पाणी पुरवठ्याला वळवलं आणि ते सांगतात की आम्ही पाणी पुरवठा केला, ही केला म्हणतात. त्यावेळेला तिने खंडित केला. स्वतंत्र पाणी पुरवठा जो होता तो तिने खंडित पाडला आणि ते पैसे गावानं गोळा केलेला जुन्या पाणी पुरवठ्याला वापर केला ही सत्ता आल्यानंतर. एवढं चुकीचं लोकांना मॅसेज देतात ते. त्यावेळेला माझ्या नेत्यांच्या डोळ्यातनं पाणी आलं सत्ता गेल्यानंतर, का तर पाणी पुरवठा होणार नाही त्यांना माहिती होतं. परत सत्ता आल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून आपल्या बाळासाहेबांच्या माध्यमातून 37 कोटी रुपये आणून पाणी केलं आणि आता ते प्रचार करते की आम्ही प्रयत्न केलं म्हणून. एवढं जनतेला नुसतं खोटं बोलायचं त्यांनी ठरवलेलं आहे. पण जनता तर काय खुळी राहिलेली नाही. मतदानासाठी हे काय वाटते ती बोलणार आहेत. पण तुम्हाला मी सांगतो आत्ता की सगळ्या जनतेला मी सांगतो, या तुम्ही सत्य काय आहे ती बघा आणि आपल्या हात या चिन्हापुढे बटन दाबून विकास पाहिजे असलं तर तो हे प्रभाग क्रमांक 9 मधला विकास आहे. पलूसमध्ये भरपूर विकास केलेला आहे. फक्त हे म्हणतात ना शांत मी नको आहे, तर आपल्याला काय बिहार करायचं आहे का? आपल्या पलूसचं शांत नेतृत्व हे ना लोक मग काय गुंडगिरी करायची आहे का? कालचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मेन बाजारपेठ बंद पाडली ती. ही वेटी जनतेला वेटी धरून हे उद्योग करतात. उद्या सत्तेत आले तर काय करणार आहेत? पोलीस विकतील नाही. की परवा एक विरोधी पक्षाची सभा झाली. त्या सभेत भाजपचा नेता सांगतोय आणि जनतेला विचारतोय की 4 दिवस पोलीसला पाणी आलंय का? आता प्रशासक आहे तिथं, तर सत्ताधारी नसताना ते पाणी कुठं? तुम्ही आणा ना पाणी. मग आता 4 दिवस नव्हतं ना, तुम्ही पाणी द्या.
मी भाजपच्या त्या नेत्याला विचारतोय की तुम्ही जनतेला विचारलं ना 4 दिवस पोलिसला पाणी आलंय का? आज जे 4 वर्षाला प्रशासक आहे, आज काँग्रेस पक्षाचे नेते जरी असले तर ते सुद्धा आता सर्वसामान्यच आहेत ना, आणि तुमच्यासारखेच आहेत. मग तुम्ही जनतेसाठी काय केलं 4 दिवस पाण्याचं? हा माझा प्रश्न आहे. आणि एक सांगायचं म्हटलं तर 5 वर्षाला जो विकास आहे हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. सगळी जनता शिकलेली आहे. आणि तुम्हाला सांगतो की काँग्रेस पक्षाला इथे एवढं मोठं पाठबळ मिळणार आहे, एक हाती सत्ता काँग्रेस पक्ष घेणार आहे. आणि तुम्हाला पण माझी नम्र विनंती आहे की येणाऱ्या 2 तारखेला हा त्या चिन्हापुढे बटन दाबून काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त भरघोस मताने विजय करा. नमस्कार. मी रावसाहेब पवार. प्रभाग हो गाठलेल्या पोलीस इलेक्शनसाठी आम्ही प्रभाग क्रमांक 9मध्ये आहे. आमचे उमेदवार संजयनीताई पुदाले, शहाजीदादा मोरे आणि शकुंतला माळी वहिनी यांच्या प्रभाग आम्ही प्रभाग क्रमांक 9मध्ये आम्ही फिरत आहोत. तर सांगायचं तात्पर्य असे की आमची ज्या वेळेला 5 वर्षे सत्ता होते त्यावेळेला आम्ही 3,88,00,000 लाख रुपयेचा निधी इथे खर्च केलेला आहे. तसंच मगाशी सांगितल्या पद्धतीनं लाखो एकर वगळीच्या पाण्यानं, मायाची वगळ आम्ही त्याला म्हणतो, त्या वगळीच्या पाण्यानं लाखो एकर जमीन वाया जात होती पाण्यानं. त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचं काम आमच्या पक्षानं केलेलं आहे. आणि प्रत्येक गल्लीत, प्रत्येक बोळात सगळं फ्लेविंग ब्लॉक काय असेल ते आमच्या माध्यमातून, आमच्या पक्षाच्या माध्यमातून, आमच्या नेत्यांच्या माध्यमातून हे आपण काम केलेलं आहे. आणि विरोधक जे बोलतात त्यांच्याकडे कुठला विजन नाही, कुठलं काम नाही, उगं खोटं बोल पण रेटून बोल ह्या पद्धतीनं विरोधकांचं काम आत्ता सध्या चालू आहे. कुठल्या 1 रुपया निधीचा खर्च केलेला नाही त्यांनी. आणि ज्या वेळेला ते आता घोगाव पाणी पुरवठा जे बोलत आहेत त्यावेळेला मी आय विटनेस आहे त्यांना. त्या घोगाव ते पोलीस पाईपलाईन केली आम्ही मान्य करतो, पण त्यात भ्रष्टाचार किती झाला आहे बघा ना. किती मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्यात. आणि ती केली त्यामुळं, आणि ते करत असताना त्याच्या आधी एक महेंद्रप्पाच्या इकडनं आम्ही पाणी आणलं होतं आणि पोलूच्या 1 नंबर वगैरे वरच्या वस्तीला आम्ही पाणी दिलंय महेंद्रप्पाच्या माध्यमातून. ही बी कुठं तर लेखाजोखा काढला पाहिजे. फक्त विरोधकाकडे कुठलं काम नाही सांगायसाठी. विरोधक खोटं बोल पण रिटून बोल ह्या पद्धतीचा आता विरोधक आहे. ह्यांच्याकडे कुठलं विजन नाही, कुठलं काम केलेलं नाही, उगं बोलायचं म्हणून बोलत असेल. फक्त आमचं कसं आहे, आम्ही बोलत नाही याचा अर्थ असा नाही. आमचे पतंगराव कदम साहेब असू देत, बाळासाहेब कदम असू देत, वैभवसाहेब पुदाली साहेब असू देत, सुहास पुदाली साहेब असू देत, ह्यांनी आम्हाला एक शिक्षण दिलेलं आहे. कुणाला बोलायचं नाही, संयमान राहायचं. कोण बोलला तर तिथं बोलायचं नाही, पुढं निघून जायचं. त्या पद्धतीने आम्ही काम करणारे आमचे कार्यकर्ते आहेत प्रभाग 9मधले. आणि ह्या विजनमध्ये आम्ही तुम्हाला सांगू शकतो की बाबांनो आमचे कार्यकर्ते सक्षम आहेत, कुणाच्या भूलथापांना बळी पडणार नाहीत. आणि मी निक्षूनपणे सांगतो 21-0 झाल्याशिवाय ह्या प्रभाग पलूसमध्ये काही होत नाही. धन्यवाद. क्रांती सूर्य न्यूज, संपादक शशिकांत राजवंत. सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका.